प्रमाणे आपल्या दोघींच्या ओट्या पडलेले आहेत त्या मान्य करून घे. त्यांच्या आधारात नोकरी धंद्यात मुला म्हणतात धंदापणात काही डापड अडचणी दूर कर. बाय पाठीवर कॉल तर संभाळ. हाय हॅलो नमस्कार. आम्हा कोकणवासियांसाठी वसंत ऋतूच्या आगमनाचं आणि आनंदाचं प्रतीक म्हणजे शिमगा. दरवर्षी या दिवसाची आम्ही चातकासारखी वाट बघत असतो, कारण या दिवशी देव स्वतः आम्हाला आशीर्वाद द्यायला आमच्या घरी येतात. पालखी सोहळा हे शिमग्याचं मुख्य आकर्षण आहे. ग्रामदैवतांच्या पालख्या सजवून वाजत गाजत प्रत्येकाच्या दारात नेल्या जातात. समस्त महिला वर्गाकडून देवीची ओटी भरली जाते. हातभेटीचा नारळ दिला जातो. हातभेटीचा नारळ म्हणजे वर्षभराने पुन्हा आपली भेट घडली, अशीच दरवर्षी घडू दे, यासाठी हा नारळ असतो. आणि यावर्षी तर खास कारण होतं, कारण आमच्या नवीन वास्तूमध्ये नारळावर पालखी बसणार होती. आम्ही महालक्ष्मी साळूबाईच्या हद्दीत राहतो. आमची गेली अनेक वर्ष इच्छा होती की आमच्याकडे नारळावर पालखी बसावी. पण यावर्षी आमची इच्छा पूर्ण झाली, किंबहुना महालक्ष्मी साळूबाईने ही इच्छा पूर्ण करून घेतली. या दिवशी जगभरातून चाकरमानी आलेले असतात. काही जण नवस करायला आलेले असतात, तर काही जण पूर्ण झालेल्या नवसाची पोचपावती द्यायला आलेले असतात. आणि आमची महालक्ष्मी साळूबाई सगळ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण करतेच, कारण सगळे जण तिची मनोभावे सेवा करत असतात. विशेष कौतुक मला पालखीच्या भोईराजांचं करावंसं वाटतं, कारण संपूर्ण शिमगोत्सव 5 दिवस पूर्ण होईपर्यंत ते पालखीबरोबर राहून देवीची सेवा करत असतात. दरवर्षी आमच्याकडूनही अशीच सेवा घडू दे, अशी आम्ही देवीकडे प्रार्थना केली आणि तिला निरोप दिला. तुम्हाला शक्य झालं तर आमच्या कोकणातल्या शिमग्याला नक्की भेट द्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.